नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत माझ्या अलिबाग राईडच्या एक छोट्या मोठ्या ग्लिम्स बघणार आहोत, जी मी डिसेंबर 2023 मध्ये केलेली। सो लेट्स मूव टुवर्ड्स द क्लिप। इथे आम्ही निघालोय, ड्यूक 200 आहे माझ्याकडे आणि हा आहे मुंबई गोवा हायवे। ओके, या हायवेने सिमेंटवर थोडी मला बाईकची ग्रिप म्हणजे अनकम्फर्टेबल वाटलं, बट ठीक आहे। मुंबई गोवा हायवे बऱ्याच दिवसांनी केलेला त्यावेळेला। आणि हा जो ग्लिम्प आहे हा इथून आम्ही म्हणजे मुंबई गोवा हायवे नंतर जवळ आपण अलिबागकडे वळतो त्या बाजूला जाणारा हा रस्ता आहे। डांबरी रस्ता बेस्ट आहे, बाईक चालवायला डांबरी रस्त्यावर खूप मजा येते, बिकॉज तुम्हाला जो टायरची जी ग्रिप आहे ना ती इथे या म्हणजे डांबरी रोडवर खूप चांगल्या प्रकारे फील होते। म्हणजे मी माझ्याबद्दल तरी तसंच वाटतं, मला खूप आवडतं डांबरी रोडवर बाईक चालवायला। आणि सेकंडली म्हणायचं झालं तर यात जे तुम्हाला हेल्मेट दिसतं ही खूप म्हणजे जुनं हेल्मेट आहे ॲक्च्युली। एका फॉलपासून पण मला या हेल्मेटने वाचवले, सो हे अजून आहे माझ्याकडे। आणि काही दिवसांपूर्वी मी CBR घेतली तेव्हा मी दुसरं हेल्मेट घेतलं आहे, जे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं। इथे आम्ही पोचलो आहे अलिबागच्या किनाऱ्यावर आणि समोर तिकडे तुम्हाला अलिबागचा किल्ला दिसतोय गुड। आणि इथे बऱ्यापैकी लोक होती, सकाळी 10-10:30ला पण हो। आणि ही जी क्लिप आहे, आम्ही रात्री जात होतो तिकडे एक बिर्ला मंदिर करून आहे, तर आमचा जिथे स्टे होता तिकडून आम्ही काळोखातून म्हणजे संध्याकाळच झालेली ऑलमोस्ट, बट भीती वाटत होती मला, कारण का खूप असा काळोखी आणि खूप कमी माणसं असलेला रस्ता होता हा। म्हणजे इथे मी ऑलमोस्ट त्या शॉर्टकट मधून बाहेर आलोय आणि मग इथे एखादी हा ब्रिज, हे संध्याकाळी अराउंड 7-7:30च्या दरम्यान। आणि मग नंतर ही गाडी दिसली मला आणि तेव्हा कुठे मला बरडलं की आय एम ऑन अ राईट ट्रॅक। मग इथून मला तिथे बिर्ला मंदिरला जायला जवळजवळ रात्र झाली आणि बस। पण हा एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग होता। सॉरी बट माझ्याकडे बिर्ला मंदिरचे व्हिडिओज नाही आहे। तिकडची गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे, तुम्ही जर कधी अलिबागला गेलात तर तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा तिथे, बिकॉज तिकडच्या ज्या वाईब आहेत ना त्या एक नेक्स्ट लेवलच्या वाईब आहेत ॲक्च्युली। बिकॉज ती मूर्तीच एवढी कॅची आहे आणि बांधकाम वगैरे पण खूप चांगलं आहे। फक्त एवढंच की मंदिरात जाताना तुम्हाला फोन नाही नेता येणार आणि इथे आम्ही आलोय जेव्हा आम्ही निघालेलो, हा निघायच्या वेळेचा व्हिडिओ जेव्हा आम्ही किल्ल्याकडे जात होतो, जयगड किल्ल्याकडे। सॉरी पण माझे जयगड किल्ल्याचे पण क्लिप्स नाही आहेत ॲक्च्युली, ह्या जुन्या क्लिप्स आहेत। आणि ॲज ऑफ नाव आत्ता मी कुठली नवीन राईड नाही करत आहे, तर ज्या जुन्या क्लिप्स आहेत त्याच मी तुम्हाला एकत्र करून दाखवतोय। आणि ही आहे रुपेरी वाळू। इथे आम्ही फिरत होतो नायगाव बीचला, खूप चांगला फील आहे। आणि हा बीच पण इतका मस्त आहे ना, लांब लचक बीच आहे आणि बऱ्यापैकी साफ आहे, साफ सुथरा बीच आहे। जर तुम्ही अलिबागला गेला तर तुम्ही या बीचवर खूप निवांतपणे रिलॅक्स करू शकता, बोलू शकता। सो इट्स लाईक व्हेरी गुड फील यू कॅन हॅव ऑन दिस बीच। आणखीन काय मला सांगता येईल तर स्टोरी आणि ओके, सो या छोट्या मोठ्या क्लिप्स माझ्याकडे अवेलेबल होत्या अलिबाग राईड्सच्या। आय नो तुमच्या की बऱ्याच जणांनी अलिबाग केला असेल आणि तुमच्या पण या स्पॉटला तुम्ही गेला असाल। अलिबागला अजून पण बरेच स्पॉट आहेत फिरण्यासारखे, म्हणजे रेवदांडाचा किल्ला आहे किंवा अजून तिथे 2-3 बीचेस आहेत। काही बीचेसला गर्दी आहे तर काही बीचेस पूर्णपणे एकदम असे निवांत आणि रिलॅक्स बीच आहेत। मी अलिबागच्या किल्ल्यावर नाही गेलो कारण का खूप क्राऊड होता त्यावेळेला। आय गेस दिवाळीच्या वेळेला आम्ही गेलेलो तिकडे। होपफुली तुम्हाला या छोट्या मोठ्या ग्लिम्स आवडल्या असतील आणि यात अजून काही मला इम्प्रूव्ह करावं लागेल का सर, प्लीज लेट मी नो, बिकॉज ही माझी सुरुवात आहे आणि तुमच्या रिस्पॉन्सचा वेट करतो आहे। ओके, लवकरच मी दुसरा एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, मे बी एखादी गड किल्ल्याची ट्रेक। ओके, चलो, थँक्यू अँड बाय बाय।